भारताचा अभ्यास करत असताना गव्हर्नर जनरल एक महत्वाचा घटक आहे पहा. या टॉपिकवर सातत्यानं आयोग प्रश्न विचारत असतो. मात्र आपण विद्यार्थी काय करतो बघा, की जे कॉमन गव्हर्नर जनरल आहेत त्यांचाच अभ्यास करतो. आयोग कधी-कधी अनकॉमन गव्हर्नर जनरलवर पण प्रश्न विचारत असतो. जसं की चार्ल्स मॅटकाफे आहे, एलिनबोरो या ठिकाणी आहे, त्याचबरोबर ऑकलंड आहे. तर तिथे पण प्रश्न विचारले जातात. तर आज त्यांच्याबद्दलची माहिती पाहूया आपण पहा. लक्षात घ्या बघा, चार्ल्स मेटकाफ जर आपण पाहिला तर 1835 ते 1836 ही त्याची कारकीर्द आहे. त्याच्या कार्यकाळामध्ये इंडिया प्रेस ऍक्ट 1835 मंजूर करण्यात आला. याच कायद्याच्या माध्यमातून भारतीय वर्तमानपत्रांवरची बंदी जी 1823 ला घातली होती ती समाप्त करण्यात आली आणि म्हणून मग चार्ल्स मॅटकाफला भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तीदाता म्हणून संबोधलं जातं. त्यानंतर आला बघा लॉर्ड ऑकलंड. 1836 ते 1842 ही त्याची कारकीर्द आहे. त्याच्याच कार्यकाळामध्ये प्रथम अफगाण युद्ध या ठिकाणी झालं. 1838 ते 1842 या काळात ते लढलं गेलं. या युद्धासाठी त्रिपक्षीय करार झाला होता. यामध्ये लॉर्ड ऑकलंडनं महाराजा रणजित सिंह आणि अफगाणिस्तानचा युवराज शाह शुजा यांच्यासोबत या ठिकाणी मैत्रीचे संबंध स्थापन करून अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. लक्षात घ्या, त्यानंतर लॉर्ड एरिनबरोचा तो गव्हर्नर जनरल बनला. त्यानंतर त्याची कारकीर्द आपण पाहिली तर 1842 ते 1844 आहे. याच्याच काळामध्ये पहिलं अफगाण युद्ध या ठिकाणी समाप्त झालं आणि त्याच काळामध्ये सिंध प्रांताचं भारतामध्ये विलिनीकरण झालं 1843 ला. लक्षात घ्या, एलिनबरोनं सिंधवर आक्रमण करण्यासाठी चार्ल्स नेपियरला पाठवलं होतं, ज्यामध्ये चार्ल्स नेपियरनं विजय प्राप्त केला. याचबरोबर लॉर्ड हेनरी हार्डिंग बघा, 1844 ते 1848 ही त्याची कारकीर्द आहे. त्याच्या कार्यकाळामध्ये प्रथम इंग्रज शीख युद्ध झालं, ज्याचा शेवट 1846च्या लाहोरच्या तहाद्वारे झाला. ओडिशा प्रांतातील पर्वतीय भागांमध्ये नरबळी आणि शिशु हत्या प्रथा बंद करण्यात या ठिकाणी हेनरी हार्डिंग्सनं महत्वाची भूमिका घेतली. याचबरोबर बघा, आज आपल्या सरकारी शाळांना आणि सरकारी कार्यालयांना जी रविवारची सुट्टी आहे तर ती सुट्टी देण्याचं सर्वप्रथम आयोजन हे हार्डिंग्सने या ठिकाणी केलं होतं आणि कोल्हापुरातला गडकरी विद्रोह देखील हार्डिंगच्याच कार्यकाळामध्ये झाल्याचं दिसतं. तर अशा पद्धतीने हे पण गव्हर्नर जनरल पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रश्न इथं विचारले जाऊ शकतात.